तर निखिल वाकले सर मात्र आमच्या मधनं रजा घेताना पुन्हा एकदा उद्याच्या दिवसामध्ये देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच जॉईन होतील. दोन ओनर्स ऑन ग्राउंड मेघन पाटील आणि त्यांच्या समोर मात्र 9 सेकंड असतील रोशन पाटील. तर गोलंदाजी मार्क करते आपण पाहतोय. गोलंदाज कपिल मागे. सेकंड आपण पाहतोय मेघन पाटील. नक्कीच एक पालघर तालुक्यामधील पालघर जिल्ह्यामधील एक एक मोठा दादा खेळाडू आणि हा पहिला चेंडूवरती आपले इरादे मात्र स्पष्ट केले गेलेत. चेंडू मात्र टाकवा झाला 4 धावांसाठी. या पहिल्या चेंडूवरती आगाज केला गेला आपल्या पारीचा आपल्या इनिंगचा. 4 धावा मात्र चेंडूवरती मिळाल्या टीम वीर 11 चिंचगर या टीमला. पुन्हा एकदा कपिल फुलटॉस चेंडू आणि चेंडू मात्र पाठवला गेलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावर आउट ऑफ द पार्क. शूज सिक्सर. चार धावा असतील नक्कीच. मिस्टेक असेल मिस्टेक झाली होती मला वाटतं षटकार असेल त्या अनुषंगाने अनाउन्समेंट केली. चौकार आहे बॅक टू बॅक दुसरा चौकार मेघन पाटीलच्या बॅट मध्ये पाहायला मिळाला आणि नक्कीच आक्रमकता मात्र सिद्ध केली आहे. पुरुष एकदा गोलंदाजी स्टान्स वरती मात्र सज्ज असेल कपिल मागे. आता कुठेतरी हा फलंदाज रोखावा लागेल. भागा अफलातून फटका दर्जेदार क्रिकेटचं मातक सौंदर्य मात्र प्रदान करणारा हा चौकार मात्र प्राप्त करून दिलाय. बॅक टू बॅक तिसरा चौकार मात्र मेघन पाटीलच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. एका पाठोपाठ एक अतिशय देखणे फटके मात्र सजवले गेले आणि त्याच पद्धतीने मात्र चौकाराची हॅट्रिक देखील मात्र लगावली आहे. तर कपिल मागे मात्र पहिल्या मॅच पासून ते नक्कीच चांगली गोंधळ केली आणि नक्कीच आपल्या संघाला मात्र मॅन्डेटरी पॉवर षटकामध्ये कमबॅक करून दिला होता. आता मात्र कुठेतरी महाग ठरताना चेंडू उडवलाय. चेंडू मात्र मिड विकेटच्या ठुक्यावर आउट ऑफ द पार्क. बिग बिग षटकार. नक्कीच खूप महागड षटक आतापर्यंत मात्र कपिल मागेचं पाहायला मिळालं. अतिशय अफलातून इनिंग मात्र मेघन पाटीलच्या बॅटबंद एकापेक्षा एक सरस फटके मात्र पाहायला मिळाले. पहिला चौकार त्यानंतर चौकार तिसरा देखील चौकार चौथ्या चेंडूत षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या 18 वरती ट्रॅव्हल झाली या. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता मात्र मॅन्डेटरी पॉवरचे षटक आहे. चेंडू मध्ये आउटफील्ड एरियामध्ये स्लो आहे त्यामुळे चेंडू अडवला गेलाय आणि 2 धावा मात्र त्या चेंडूवरती मिळाल्यात प्राप्त झाल्यात. धावसंख्या 20 वरती मात्र येणारा शेवटचा चेंडू मात्र या षटकामध्ये निर्णायक चेंडू असेल. या चेंडूवरती मात्र कोणता निर्धाव चेंडू किंवा विकेट्स मात्र मिळवावी लागेल तरच एसके स्पोर्ट्स सापे संघ कुठे कमबॅक करू शकेल. नक्कीच फलंदाज मात्र यशांच्या मधोमध सापडले गेले आणि फलंदाजाला मात्र नक्कीच बाद घोषित केले LBW विकेट.
तर नक्कीच चांगला डिसिजन मात्र पंचांच्या माध्यमातून अजय गोदडे यांना आपण पाहतो मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आणि साई गोदडे बॉलर गौरव पाटील गोलंदाजी स्टान्स होती दुसऱ्या षटकासाठी नक्कीच सज्ज असेल. मात्र मेघन पाटील यांनी एक अफलातून इनिंग मात्र साकारली आणि मात्र नक्कीच यष्टांच्या मधोमध सापडले गेले आणि मात्र LBW विकेट मात्र प्राप्त करून दिली. कपिल मागे मात्र पहिल्या 5 चेंडूवरती कुठेतरी महाग ठरले. तदनंतर त्याने करून दिलेला कमबॅक मेघन पाटील याला मात्र बाद करून सोडलं. त्याकाउटच्या आसरा पाठवला गेला. एक बिग विकेट डाऊन. इन ॲट नंबर 3 वरती मात्र फलंदाज दाखल झालेत. राहुल अहिरे एकापेक्षा एक सरस खेळाडू मात्र या संघामध्ये. शेंडू उडवले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सोनू तैनात होते आणि मात्र फलंदाज लारा बॅक टू द पॅव्हेलियन. रोशन पाटील मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. तर 20 धावा धावफलकावरती लागल्यात. मात्र गौरव पाटील मात्र अतिशय गौरवशाली मात्र गोलंदाजी आतापर्यंत करून दिली आहे. पहिल्याच चेंडूवरती रोशन पाटील जे 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताबाने मात्र सन्मान केले होतं. 2 मॅचचा हिरो होता. त्याला मात्र डगआउटच्या आसराला पाठवले गेला 0चा चष्मा घालून. आणि बिग विकेट डाऊन. गोल्डन डकचा शिकार झाला रोशन पाटील. नवीन बॅट्समन मात्र एंटर झाला इन ॲट नंबर 4 वरती साहिल दळवी. फुल टच चेंडू होता आणि मात्र परभणी दिली होती. याला नक्कीच क्रिकेटच्या पटलावरती लॉलीपॉप हा असं संबोधलं जातं. तर लॉलीपॉप चेंडू देखील मात्र फायदा घेता येत नाही. फलंदाज मात्र मनसुबे गोलंदाजांनी त्यांचे ओळखले गेले आणि त्याच पद्धतीचे आतापर्यंतचे टाकलेले चेंडू चांगले. आतापर्यंत 2 चेंडू चांगले हाताळलेत. पुढील चेंडू गौरव पाटील लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. त्याच्या समोर असेल साहिल दळवी. नक्कीच एकदा मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते. कव्हर पॉइंटच्या एरियामध्ये एकदा मात्र कंप्लीट केली आहे. आतापर्यंत अतिशय चांगली आणि देखणीय कामगिरी मात्र गोलंदाज गौरव पाटीलच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळालं. धारदार गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. आता येणारे 3 चेंडू देखील अशाच पद्धतीने जर हाताळले तर नक्कीच कपिल मागेने जे धावा खर्च त्यामध्ये कुठे कमबॅक करू शकेल. मात्र सायकल राहुल अहिरे पहा काय दर्जेदार चेंडू. परफेक्ट यॉर्कर. त्या चेंडू मात्र सन्मान दिले गेलाय. चार चेंडू आतापर्यंत अतिशय सुरेखरित्या मात्र हाताळले गेलेत. येणारा 5वा चेंडू मात्र सामना करेल फलंदाज साहिल दळवी. पाठची एज घेतली आणि मात्र चेंडू मात्र थर्ड स्लिपच्या एरियामध्ये चेंडू तैनात झाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील चांगलं होतं आणि एकदा कंप्लीट केली गेली. शेवटचा चेंडू असलेल्या षटकामधील आतापर्यंत अतिशय अप्रतिम आणि दर्जेदार गोलंदाजी केली गौरव पाटील याने. मेघन पाटील यांनी मात्र अक्षरशः बरसला होता गोलंदाज कपिल मागे अशा गोलंदाजीवरती. मात्र त्याला बाद झाल्यानंतर रोशन पाटील देखील बाद झाले आणि तदनंतर पडझड पाहायला मिळाली. सीधे उंगली से घी नहीं निकलता इसलिए उंगली टेढ़ी करनी पड़ती है. त्या पद्धतीने मात्र हा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. त्यामध्ये देखील अपयशी ठरले आणि निर्धाव चेंडून सांगता झाली. प्रेशर आणि प्रेशर मात्र नक्कीच पाहायला मिळालं. 20 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये आणि तदनंतर जे कमबॅक करून दिलं गोलंदाज गौरव पाटील याने फक्त 3 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाची विकेट. नक्कीच 2 मॅच मध्ये हिरो ठरला होता. त्याच फलंदाजाला मात्र बाद करून सोडला. धावा खर्च केला 3. धावसंख्या धावफलकावरती लागते 23. लॉस ऑफ 2 विकेट्स. येणारे 6 चेंडूसाठी मात्र नक्कीच दत्ता सुतार याला मात्र आणलं जाते गोलंदाजी मार्क वरती.
धावसंख्या 23. दत्ता सुतार यांना नक्कीच स्ट्रॉकवरच्या षटकासाठी मध्ये इन्व्हाइट केले गेले. या अगोदरच्या स्ट्रॉकवरच्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली आहे आणि त्याच पद्धतीची मात्र कामगिरी करावी लागेल. गौरव पाटील यांनी नक्कीच अतिशय दर्जेदार गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्याचा जे मनसुबाचे आखले होते चिंचगड संघाला, मात्र त्या कुठेतरी चिंचगड संघाला बॅकफुटला आणून सोडले. ओरपीच चेंडू होता आणि चेंडूला मात्र पनिश केले. चेंडू आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. बॅटच्या रडार मध्ये मात्र चेंडू आला होता आणि चेंडूला मात्र त्या वेगावर फक्त मात्र स्वार होऊन चेंडूला पाठवून दिला 6 धावांसाठी. पुढे चेंडू दत्ता सुतार. चांगला कमबॅक, चांगला चेंडू आतापर्यंत हाताने केली आहे. या अगोदर चेंडूवरती मात्र कुठेतरी व्हेरिएशन पाहायला मिळाला आणि त्या चेंडूला मात्र पनिश केले गेला होता. साहिल दळवी सायकल आपण पाहतोय. नक्कीच केंद्रीय राज्यामध्ये चषकामध्ये सलग 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताबाने सन्मानित केला होता. पुढचे तर टॅप केले चेंडूला मात्र त्या ठिकाणी सोनू तैनात असेल आणि झेल पकडली जायला. ऋषिकेश होते झेलच्या खाली, अर्थात सोनू, आणि झेल पकडली गेली आणि फलंदाज मात्र होतो फेल. साहिल दलवी बॅक टू द पॅव्हिलियन. डगआउटच्या आसाला परत येईल. मात्र नक्कीच चांगलं कमबॅक मात्र दत्ता सुतार याने करून दिले. पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर देखील मात्र त्याने 2 चेंडूवरती मात्र चांगले चेंडू हाताळलेत. पहा चांगला चेंडू, अतिशय दर्जेदार चेंडू. आशिष पाटील याला मात्र पहिला चेंडू ते स्टॅच्यू करून सोडलंय आणि हीच खासियत मात्र आपण पाहिली दत्ता सुताराची. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर देखील मात्र कमबॅक करून दिले आपल्या संघाला. 3 चेंडू निर्धाव. नक्कीच चांगला चेंडू टाकला होता आणि त्या चेंडू मध्ये 1 धाव. तर राहुल अहिरे मात्र शेवटच्या चेंडूसाठी स्ट्राईकवर असतील. या अगोदरच्या चेंडूवरती मात्र देखील स्ट्राईक आपल्यापर्यंत ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा होता, मात्र ते काही जमलं नाही आणि शेवटच्या चेंडूसाठी मात्र राहुल अहिरे ज्याला मात्र जास्तीत जास्त चेंडू फेस करायचे होते, कारण रोशन पाटील आणि मेघन पाटील बाद झाल्यानंतर जास्त करून राहुल अहिरेला मात्र स्ट्राईकवरती येणं गरजेचं होतं. मग ते चित्र मात्र पाहायला मिळालं नाहीये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 30, लॉस ऑफ 3 विकेट्स. अंतिम आणि निर्णायक चेंडू, अतिशय दर्जेदार चेंडू, वेगवान भन्नाट वेग पाहायला मिळाला. दत्ता सुतार मात्र यांनी दाखवून दिला. पहिल्या चेंडू षटकार येऊन देखील फक्त धावा मात्र खर्च केल्या 7. पहा काय अफलातून षटक मात्र हाताला एसके स्पोर्ट्स सापे संघाने. स्पीडअप करायचे. वीर 11 चिंचगड सगळं आपण लगेच क्षेत्रासाठी सज्ज व्हायचंय.
स्पीडअप करायचे आणि मात्र उद्याच्या दिवसाची मॅचची मात्र मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवेन. ठीक 4 वाजता उद्या पहिला सामना असेल शिवशक्ती स्पोर्ट्स कोशिंबी आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र खेळणारा संघ असेल सजन. तदनंतर दुसरा सामना असेल स्वराज स्पोर्ट्सचा खांडीचा पाडा, त्याच्या अगेन्स्ट खेळणारा संघ असेल गौरापूर. तिसरा सामना असेल NB आडगाव, त्यांच्या विरुद्ध असेल गावदेवी वडवली. चौथा सामना असेल श्री गजानन डेव्हलपर्स मांडा म्हणजे टिटवाला परिसरातील संघ, त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ आपण पाहतो शिवप्रेमी शिरगाव. पाचवी मॅच असेल विपुल 11 वाडा, त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ असेल बेलवड. तदनंतर 6वी मॅच असेल दुपारे पाडा, त्याच्या अगेन्स्ट खेळणारा संघ असेल उतने, हा संघ देखील टिटवाला परिसरातील असेल. त्यानंतर 7वा सामना असेल डिंबा म्हणजे डिंबे संघ असेल आघे परिसरातील हा संघ आहे, त्याच्या अगेन्स्ट शापूर परिसरामधील अल्यानी संघ असेल. अशी 7 संघांची मात्र ही मॅच असेल उद्याच्या दिवसामध्ये आणि येणारे 2 संघ आहेत त्यांची नावं देखील मी तुमच्यापर्यंत उद्या पोहोचवेन. मात्र ठीक 4 वाजता मात्र उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना चालू होईल. साईडला आपण पाहतोय दत्ता सुतार यांना, 9 सेकंडला आपण गौरव पाटील. ह्या 2 गोलंदाजांनी मात्र नक्कीच चिंदगर संघाला कुठे बॅकफुटला नेऊन ठेवलं. मात्र या 4च्या सुमारास 4:05 झालेत पहाटेचे आणि धावा मात्र करायचेत. तर मात्र दत्ता सुद्धा स्ट्राईकला असेल. पहिला चेंडू गोलंदाजी स्टान्स होती सज्ज असेल अच्युत पाटील. पहिला चेंडू मिस सॅम झाला, मात्र चेंडू शतक्षक तैनात असतील, अष्टक्षक चेंडूच्या मागे धावतील आणि जो फलंदाज मात्र नक्कीच इन्फॉर्म होता दत्ता सुतार बॅक टू द पावलेट डगआउटच्या असायला परत येईल. धावा करायच्या असतील प्रति 6 धावा चेंडूंच्या मागे मात्र धावा करायच्या होत्या 10.33 असं समीकरण होतं. मात्र पहिल्या चेंडूवरती दत्ता सुतार बॅक टू द पावलेट डगआउटच्या असायला परतलेत. तर पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार ठरतोय फलंदाज दत्ता सुतार. न्यू बॅट्समन इन एट नंबर 3 वरती दाखल झालाय मोहन साळवी. आता आज मात्र नक्कीच दत्ता सुतार बाद झाल्यानंतर कुठेतरी आपल्या खांद्यावरती जबाबदारी गौरव पाटील आणि मोहन साळवीला घ्यावी लागेल आणि हा सामना मात्र पुढे न्यावा लागेल. कारण 10.33च्या सरासरी धावा करायच्या आहेत 3 षटकांमध्ये. 31 धावाचं टार्गेट ठेवलंय. आता अच्युत पाटील एक अनुभवाची शिदोरी घेऊन गोलंदाजी मार्ग होते पुन्हा एकदा सज्ज असेल. चांगला चेंडू मात्र चेंडू खेळून काढला कव्हर रिजन झोन मध्ये. त्या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केली आहे. एका धावाने अकाउंट मात्र ओपन केलं जातं SK स्पोर्ट्स सापे टीमचा. नक्कीच SK स्पोर्ट्स सापे संघाला मात्र याच मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये जास्तीत जास्त धावा ह्या बिल्डअप कराव्या लागतील, जमा कराव्या लागतील. कारण येणारे 2 षटक जी असतील त्यावरती मात्र फील्ड रिस्ट्रिक्शन नसणार आहे. त्या अनुषंगाने मात्र याच षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मात्र जमा कराव्या लागतील. मात्र गौरव पाटील चांगली गोंद आतापर्यंत केली आहे, त्याच पद्धतीने मात्र फटकेबाजी देखील आता करावी लागेल. स्पीडअप करायचे पंच अजय गोधळे आणि साई गोधळे आपण मॅच स्पीडअप करायची आहे. कोणत्याही प्रकारचं टीम मीटिंग घेऊन द्यायची नाही. अतिशय चांगला सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडू आपल्या ग्राउंड मध्ये पिचिंग झाला तदनंतर सबमरीन डिलिव्हरी.
तब्बल 3 चेंडू मात्र प्रोग्रेस झाला त्या षटकामधील एक धाव मात्र खर्च केले आणि एक फलंदाज मात्र महत्वाची विकेट मात्र मिळवून दिली आहे. येणारे 3 चेंडू मात्र सांगून जातील या षटकामध्ये किती धावा मात्र जमा केल्या जातील. पंच मात्र आमच्याकडे वळताना इट इज वाईट चेंडू आणि एक धाव मात्र पुन्हा एकदा प्लस होईल. नक्कीच 3 चेंडू मात्र अजूनही उरत असतील या षटकामधील आणि एखादा मोठा फटका जर आला तर नक्कीच एसके स्पोर्ट्स सापे संघ ह्या मॅच मध्ये या जी सरासरी गाड्या ती मात्र धाव गाठण्यामध्ये कुठेतरी जवळपास यशस्वीरित्या होईल. मग अच्युत पाटील एक अनुभवाची शिदोरी त्याच्या पाठीशी चांगला देखणा फटका पाहायला मिळाला. फन्नाट वेगाने मात्र चेंडू वन बाउन्स दन दन करीत मात्र चेंडू फरार झाला 4 धावांसाठी. नक्कीच याच मात्र फटक्याची आवश्यकता होती एसके स्पोर्ट्स सापे टीमला आणि तो मात्र फटका मात्र मिळवून दिलाय. धावसंख्या 6. पुन्हा एकदा अच्युत पाटील साईडला से गौरव पाटील पुन्हा एकदा सुरेख फटका शेंडू अडवलाय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 2 धावा मात्र गावच्या आसाला परत येईल. न्यू बॅट्समॅन एंटर झालेत ऋषिकेश पाटील सोनू. मॅच लगेच सुरू करायची आहे स्पीडअप करायचंय. येणारे 12 चेंडू आणि धावा मात्र करायचे असतील 23. तर गोलंदाजी स्टॅन्स वरती मात्र सज्ज असेल गोलंदाज मेघन पाटील. पालघर एक्सप्रेस सर म्हटलं जातं एक अष्टपैलू खेळाडू पालघर जिल्ह्यामधील वाडा तालुक्यामधील चिंचगार गावाला मात्र बिलॉंग करतोय. एक मोठा खेळाडू मात्र फलंदाजी मध्ये चांगलं काम मात्र करून दिलंय. ज्याने मात्र 3 चौकार षटकार त्याच्या बॅटमधून आला होता. शेवटी उडवलाय मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात राहुल अहिरे नक्की चेंडूचा पाठलाग केला होता आणि चेंडूच्या वर धावत आले. नक्की चेंडू कंप्लीट केला. झेल देखील मात्र कंप्लीट केली आहे. मोहन साल्वे बॅक टू द पॅव्हलियन डगआउटच्या आशाला परत येईल. न्यू बॅट्समॅन लगेच इंटर करायचं मैदानावरती दाखल करायचं आहे. एसके स्पोर्ट्स सापे टीम 11 चेंडू 23 धावा करायचे आहेत. तर पूर्ण जबाबदारी मात्र ऋषिकेश पाटीलला आपल्या खांद्यावरती घेऊन खेळावं लागेल. आकाश मात्र मैदानावरती नक्कीच इनॅट नंबर 5 वरती दाखल झालेत. अकरा चेंडू 23 धावा. मेघन पाटील चेंडू उडवलाय आणि मात्र नक्कीच मी जे म्हटलं होतं तेच चित्र मात्र समोर घडतंय. ऋषिकेश पाटीलच्या बॅट मधला आकाशाच्या बॅट मध्ये नक्कीच पहिला चेंडू फेस करत होते आणि नक्कीच डगआउट मध्ये सेट होऊन आले आणि चेंडूला मात्र आउट ऑफ द पार्क ह्यूज षटकासाठी पाठवले गेला. षटकाराने मात्र संजीवनी प्राप्त करून दिली आहे टीम एसके सापेला. नक्कीच आमचे हॉलंडच की तेवढे दक्ष आहेत आणि चेंडू देखील मात्र शोधून आणलाय. तर नक्कीच त्याचं पूर्ण श्रेय जाईल रोहन खापरे यांना,
कारण त्यांनी बोलवलेले हे आमचे स्वयंसेवक. नक्की चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला. आणि मेघन पाटील मात्र यासाठी नेहमीच ओळखले जातात. प्रत्येक चेंडूवरती काहीतरी नवनवीन मात्र करण्याचा नक्कीच त्यांचा प्रयत्न असतो. चेंडू असतील 9 आणि मात्र धावा करायच्या आहेत 17. सुरेख फटका. नक्कीच 2 धावा कंप्लीट झाल्या असं मात्र नक्कीच सोनी आणि मात्र माघारी पाठवला आणि 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. 8 चेंडू आणि 16 धावा. प्रत्येकी चेंडूवरती 2 धावा. येणारे 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये मात्र नक्कीच वेगळं चित्र पाहायला मिळेल. एक रंगत मात्र निर्माण झाली या मॅच मध्ये. चांगला देखणं फटका मात्र सजवलाय. मात्र त्या ठिकाणी कावकोनाच्या एरियामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1 धाव कंप्लीट केली आहे. शेवटचा चेंडू असेल आणि या चेंडूवरती मात्र एखादा मोठा फटका येणं गरजेचं राहील एस के सापेसाठी. कारण 7 चेंडू 15 धावा. स्ट्राईकला असे फलंदाज आकाश. आणि अतिशय भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू मात्र बॅटची लिडिंग एज घेतली आणि मात्र फलंदाज होतोय फेल. डगआउटचा आसला परत येईल फलंदाज आकाश. आता मात्र 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये धावा करायची असतील 15. आता गोलंदाजी स्टॅन्स होते मात्र सज्ज असेल रोशन पाटील. स्ट्राईकला असेल ऋषिकेश पाटील. मात्र नक्कीच दोन्ही चांगले खेळाडू आणि त्यांच्यामधील हे द्वंद्व युद्ध, त्यांच्यामधील हे बॅटल वीर 11 चिंचगड संघ निलेश निमसे यांनी पुरस्कृत केला. हा संघ यू विल मिस आय विल डेफिनेटली हिट आणि मात्र यष्ट्यांचं फर्निचर मात्र उद्ध्वस्त केले गेलंय. ऋषिकेश पाटील मात्र बॅक टू द पॅव्हिलियन डगआउटचा असायला परत येईल. 5 चेंडू 15 धावा. लगेच नवीन बॅट्समन इंटर करायचंय. श्रावणी 11 पिल्लांच्या संघाचा संघटक मात्र आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. यामधील विजेता संघ श्रावणी 11 पिल्लांच्या संघासमोर मात्र पुढील सामना खेळणार आहेत. आजच्या दिवसामध्ये ती अंतिम मॅच असेल, क्वालिफायर मॅच. कालच्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये दाखल झालेला संघ धाबाड 11.
विश्राम झालाय मात्र त्या ठिकाणी नो मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव कंप्लीट केली आहे. समय असे 4 चेंडू 14 धावा. 2 मोठे फटके मॅच मध्ये इंटर करून देतील एसके स्पोर्ट्स सापेट टीमला. अतिशय चांगला चेंडू, अतिशय दर्जेदार चेंडू मध्ये पाहायला मिळाला. आता दुसऱ्या धावच्या प्रयत्न फलंदाज मात्र डागआउटच्या आशेला परत येईल. तीन चेंडू आणि मात्र धावा करायचे असतील 13. चांगला चेंडू पाहायला मिळाला. तर मात्र नक्कीच पूर्णतः हावी ठरलाय तो म्हणजेच वीर 11 चिंचगड संघ. आता शेवटचे 2 चेंडू असतील आणि त्या 2 चेंडूवरती मात्र नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, असफल देखील झालेत. एक धाव कंप्लीट केली गेली आणि फक्त शेवटचे चेंडू आणि फक्त औपचारिकता शिल्लक असेल. चेंडू कंप्लीट करण्याची नक्कीच तयारी असेल. श्रावणी 11 पिल्लांचे संघ आपण कॅप्टन पाठवायचे आहे. धनंजय वीर 11 चिंचगड संघ आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच कॅप्टन पाठवायचे. अच्युत पाटील या आपण